महात्मा बसवेश्वर महाराज वीर वैराग्य निजाक्का महादेवी माता की, शिवयोगी संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय, विरूपाक्ष नागनाथ महाराज की जय, बाबा दीनोद्धार महाराज की जय, बसवलिंगेश्वर महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। बोल रे भाई सब संतन की, सब शरणन की, सद्गुरुनाथ महाराज की जय। पंचाक्षर मनुपमान पंचानन मुखोद्भूतान पंचस्त्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरून्। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आज आपण सर्व गुरुमहाच्या कृपाछत्राखाली या ठिकाणी पवित्र श्रावण मास आणि या पवित्र श्रावण मासामध्ये गेली अनेक वर्षापासून या शुद्ध सिद्ध प्रसिद्ध भूमीमध्ये गुरु महाराजांचं चालू असलेलं श्रावण मास अनुष्ठान आणि या पवित्र श्रावण मासाच्या अनुष्ठानाच्या सुपर्वावर तुमचं आमचं महद्भाग्य आहे। कारण भाग्याशिवाय संत भेटत नाहीत। तपानं व्रतानं दानानं परमात्मा प्राप्ती होईल कदाचित, नाही असं म्हणता येत नाही, परंतु साधू जर किंवा श्रीगुरु जीवनामध्ये प्राप्त व्हायचे असतील, अनंत जन्मजन्मांतरामध्ये निष्काम भावनेनं ईश्वराचं चिंतन किंवा भगवत भक्ती करून त्या भगवत भक्तीच्या फलस्वरूपामध्ये अशा संत महात्म्यांची श्रीगुरूची जीवनामध्ये भेट होते। कारण दुर्लभम यतत्रयमेव दैवानुग्रहकारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः। या तीन गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत जीवनामध्ये। एक तर मानव जन्म दुर्मिळ आहे आणि हा जन्म विशेषतः भरतवर्ष भरतखंडे वेरूळ दक्षिण भागे महाराष्ट्र देशी किंवा कर्नाटक देशी या भारतभूमीमध्ये मनुष्य जन्म मिळणं हे त्याच्यापेक्षा अशा प्रकारचं एक भाग्याचं लक्षण आहे, एक उपलब्धी आहे आपल्या हातामध्ये। आणि त्याही नंतर त्या ठिकाणी हा जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर देव दुर्लभ देह असं म्हणाले या मनुष्य जन्माला। काय त्या ठिकाणी सब संतन सब ग्रंथन गावा बड भाग माणूस तन पावा। अतिशय भाग्यानं हे मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेलं आहे। सर्व संतांनी सर्व ग्रंथांनी शरणांनी या देहाचं अत्यंत अशा प्रकारचं गोड वर्णन केलेलं आहे। नरदेह निधान लागले हती उत्तम सार उत्तम गती देवभू म्हणती ते देवची होती। इतकी उपलब्धी एवढी सिद्धी एवढं तत्व एवढा अशा प्रकारची उच्च अवस्था उद्धरून जाण्याचा एक मार्ग केवळ केवळ आणि केवळ या श्रीगुरूंच्या अमृतोपदेशाचा जीवनामध्ये अवलंब करून संत शास्त्र गुरु आणि शिवशरण शरणी यांच्या अनुभववाणीमधून जे काही ज्ञान त्यांनी त्या ठिकाणी आत्मस्थिती प्राप्त करण्याकरता जी साधना केली, ज्या गुरुचा आश्रय घेतला आणि त्या गुरुच्या साधनेच्या आश्रयाने ते परब्रह्म स्वरूपाच्या अवस्थेला प्राप्त झाले आणि अनुभवाने संत बोललेले आहेत। आता अनुभव ही साधी गोष्ट नाही, कारण गंमत अशी आहे पुष्कळ अशा प्रकारचे साहित्य करणारे विद्वान जगामध्ये आहेत, नाही असं नाही, परंतु शास्त्रांनी संतांनी असं वर्णन केलं त्या ठिकाणी तर जीव आणि आत्मतत्वाला स्पर्श करून आलेले आहे त्याच मानेला अनुभव अमृत असं म्हणलेलं आहे। आणि अनुभव अमृत प्राप्त होण्याकरता त्या ठिकाणी असणारं वाचे बर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा। काव्य करणारे पुष्कळ आहेत, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रसिकता आणणारी पुष्कळ आहेत आपल्या शैलीनं आपल्या त्या ठिकाणी विद्वतेनं। आणि ते एवढं जरी असलं ते काव्य निर्माण करीत असताना त्या काव्यामध्ये
आत्मतत्वाला स्पर्श झालेली वाणी जर नसेल तर ती अभंग वाणी ठरू शकत नाही. आणि ही संत वाणी, गुरुवाणी अभंग आहे. ही कालत्रयामध्ये कालही त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये सुद्धा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी, जीवसृष्टीला त्या ठिकाणी उच्च अवस्था प्राप्त करून देण्यासाठी भूतकाळामध्ये वाणी ही पवित्र आहे आणि त्या वाणीनं त्या त्या काळामध्ये सर्व जगताचं कल्याण केलेलं आहे. आणि सांप्रत समयामध्ये सुद्धा ही गुरुवाणी असणार जड जीवाचा आणि विषयामध्ये बुडालेल्या आणि संसार सागरामध्ये बुडालो प्रपंची संकष्टाचे डोही काढू धरून या बाही काढी मध, अशा भवसागरामध्ये तुम्ही आम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या घोर संसार सागरामध्ये अनंत जन्म आपले गेलेले आहेत. आणि या अनंत जन्माच्या शेवटी भगवान परमात्म्याने कृपा करून हा देह आपल्याला दिलेला आहे. आणि हा देह कसा वापरावा, या देहाच्या माध्यमामधून काय साधना करावी, काय करू नये आणि काय खावं काय खाऊ नये, कुठं जावं कुठं जाऊ नये, कुठं गेल्यानं कल्याण आहे, कुठं गेल्यानं आपलं त्या ठिकाणी अनहित आहे, हे सगळं जर आपल्याला कळायचं असेल तर त्या ठिकाणी असणार संतवाणीशिवाय, गुरुवाणीशिवाय, वचन अमृताशिवाय ही उपलब्धी जीवनामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचं आमचं महत्भाग्य आहे. कशामुळे भाग्य आहे? शिवसंत लक्ष्मण महाराज एका अभंगामध्ये या भाग्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. काय म्हणले? संत संग ज्या लाधला तीही लोकी मान्य झाला, धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती. देवलोकी संगती या श्री गुरुच्या चरणामृताचं प्राप्ती व्हावी, त्यांचा मुखातला प्रसाद मिळावा, चरणीचे तीर्थ त्याच्या चरणीचे तीर्थ मागावया, येती धावून या सर्व तीर्थे, सार सकळ तीर्थाचे वंद्य पाऊल गुरुचे. अशा प्रकारचं तीर्थाचं आणि प्रसादाचं वर्णन या ठिकाणी असणारं सर्व संतांनी केलेलं आहे. आणि हे तीर्थप्रसाद, इष्टलिंग पूजा आणि त्याचबरोबर असणारं अशी विशेष आनंदाची बाब अशी आहे, ही पूजा करीत असताना या ठिकाणी या माऊलीच्या कृपाछत्राखाली त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आमचे काही गुरुबंधू संगीत रुद्र करतात. रुद्र पाठ करणं वेगळं आणि त्याला संगीताच्या तालावर बसून त्याच्यामध्ये निर्माण होणारा स्वराचा, त्याच्या अर्थाचा घनगंभीर त्या ठिकाणी अर्थ प्राप्त करून देण्याकरता संगीताची अत्यंत गरज आहे. कारण भगवान शिव परमात्मा गानप्रिय शंभू असं म्हणलेलं आहे. आणि अशा गानप्रिय शंभूच्या तृप्तीसाठी किंवा भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी आणि ती प्राप्त करण्याकरता ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. मोक्ष प्राप्त करण्याचं सामर्थ्य केवळ आणि गुरुमौलीच्या वचनामृतामध्ये आहे. आणि ती मोक्ष स्थिती, मोक्ष सुद्धा नको म्हणले महाराज साधू संत, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. हे एका जन्मात करण्याचं कार्य नाही. कारण काय, जन्मजन्मांतरामध्ये ही साधना जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी भगवत कृपा, श्रीगुरु कृपा प्राप्त होऊ शकते आणि जीवात्मा अगदी उन्नत अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारचं कितीही वर्णन जरी केलं तर मी आपला जास्ती वेळ घेणं उचित ठरणार नाही. गुरु महाराजांच्या मुखामधून काय शब्द निघतात, ती वाणी काय सांगते, याच्याकडे तुमचे आणि माझे सुद्धा कान लागून आहेत. सर्व अंगाचे कान करून प्रवचन ऐकायचे. कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. कानाची मनाची गाठ घालायचे, इंद्रियाचा संयम करायचे, इकडे तिकडे कुठेही लक्ष न जाता केवळ गुरुमाऊलींच्या चरणाकडे आणि वचनामृताकडे लक्ष देऊन महाराज काय म्हणतात, एक एक चातक पक्षी जसा मेघाच्या धारेचं एक एक थेंब पिऊन आत्मतृप्ती करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कृतार्थ समजतो, तसं एक 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 शब्द अनमोल आहे. आणि आली ऐशी घडीने पुन्हा पुष्कळ असे बोलण्यासारखं आहे. आणि म्हणून आपले सगळ्यांचे जास्ती वेळ न घेता गुरु महाराजांच्या आज्ञेनं या ठिकाणी अल्पशी 2 शब्द गुरु महाराजांनी करण्याची बोलण्याची आज्ञा दिली. ते 2 शब्द बोलण्याचा येडावाकडा प्रयत्न केलेला आहे. चांगला असेल ते गुरु महाराजांचा आहे आणि जे काही दोष असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. आणि त्याच्याकडे विचार न करता पुढच्या गुरु महाराजांच्या अमृतवाणीच्या तत्वाकडे लक्ष द्या, तत्व समजून घ्या आणि ते अशा प्रकारचं तत्व प्राप्त करून
तुम्ही जीवन कृतार्थ करीत आहात तसंच त्या ठिकाणी पुढे करावं आणि जन्मजन्मांतरामध्ये ही संगती आपल्याला प्राप्त व्हावी अशी भगवत चरणी संत चरणी मन्मथ माऊलीच्या चरणी प्रार्थना करून झालेले 2 शब्द प्रातस्मरणी त्रिकालवंदने गुरुमाऊली शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी मी आपल्या वाणीला विराम देतो. सच्चिदानंद श्रीमद जगद्गुरुचार्य महाराज महात्मा बसवेश्वर शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज वीर वैराग्य जाखा महादेवी माता की बोलो रे भाई सब संतन की सब शरणन की जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 शिव सांब सदा 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 शिव श्री गुरु बसवा लिंगाय श्री गुरु बसवा लिंगाय श्री गुरु बसवा लिंगाय नमः श्री गुरु बसवा लिंगाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद 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 हे शिव ओम सच्चिदानंद इकडे आनंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महात्मा बसवे संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की
त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून भक्तांचा माहेर मन्मथ माऊली अखा वीरशैव लिंगायत परंपरातील एक महान थोर संत माऊलीचा जो सानिध्य प्रतिवर्ष आपण विजिट देत आहोत। काही भक्त 7 दिवस राहून पारायण करून 1 पर्व 2 पर्व 3 पर्व या प्रकारे सेवा करत राहतात। काही भक्त 1 मास श्रावण मास अख्खा मास या ठिकाणी राहून सेवा करत राहतात। शांत परिसर आहे, मन एकाग्रत होतो, मन एकाग्र करण्याकरता तुम्हाला जास्त प्रयास करायचं गरज नाही। ऑटोमॅटिक या वातावरणामध्ये आल्याबरोबर एक प्रकारचे तरंग आपल्याला अनुभूतीला येत असते। भाग्यशाली आहे। गुरुजी म्हणाले आता आप्पाजी दुर्लभ कशाला म्हणतात माहितीये का? जे भेटत नाही त्याला दुर्लभ म्हणतात। भेटणाऱ्या वस्तूला दुर्लभ म्हणता येत नाही। न भेटणाऱ्या वस्तूला काय म्हणतात? दुर्लभ। मनुष्य जन्म हा दुर्लभ। सत्संग हा अजून दुर्लभ। सत्संगामध्ये मन लागणं ही अति दुर्लभ। हे दुर्लभ गोष्टी आहे। परंतु किती भाग्यशाली आहात तुम्ही। मनुष्य जन्म भेटलं तर हरकत नाही। इथं येण्यासारखा ताकद दिले देव, भेटून सुद्धा ताकद भेटत नसलं तर काय करणार आहे? मनुष्य जन्म भेटलं परंतु डोळाच भेटला नाही, जन्म भेटलं कान भेटला नाही, जन्म भेटलं पाय भेटला नाही, आणि सर्व भेटलं आरोग्य भेटला नाही, आणि सर्व भेटलं पैसाच भेटला नाही। पुण्याहून आलेत बघ हे माधव, फोन केलं मी सेवा करू शकतो का? त्यानं जोड लावले बघा। सेवा करणारा कसं जोड लावते काय सांगता येत नाही, कुठं तरी लिंक लावतात। कोणाला तर मोठ्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या नंबर कुठून का होईना परंतु
हुडकून काढतो आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट करतो आणि जोड लावायचा प्रयत्न करतो. त्या प्रकारे पुण्य कमाई करायचं असलं तरी सुद्धा या प्रकारे जोड लावून, इंटरेस्ट असेल तर जोड लावते ना माणूस. नेकी करना दरिया में डालना म्हणतात ना. नेकी करावं लागते परंतु विसरून जावं लागतं. धर्म कार्य करणारा जो व्यक्ती आहे, धर्म कार्य केल्यानंतर ते विसरायला पाहिजे म्हणे. आठवण ठेवू नये. पुण्य कर्म केलेले आठवण ठेवू नये. तर किती भाग्यशाली, सर्व भेटलं आणि त्या अतिरिक्त तुम्हाला इथं येण्यासारखं व्यवस्थाही सुद्धा आपल्या जवळ आहे. नाहीतर अनंत अडचणी येतात. म्हणून अशा प्रकारच्या दुर्लभ गोष्टी तुम्हाला काय झाले, लाभ झाले. दुर्लभ चीज, ह्याचा किंमत करता येत नाही. या दुर्लभ गोष्टीचा किंमत करता येत नाही. 1 करोड का, किती पैसा असेल तेवढा पैसा तुम्हाला देऊन टाकतो. ते वस्तू मला द्या म्हणणारे आहेत काही काही. न भेटणारा चीज, भेटणारा चीज तेवढा काही किंमत करता येत नाही. न भेटणारा चीजाला किंमत करता. त्या आप्पांच्या गोष्टी मी ऐकलो, थक झालो मी. कुठंतरी गाडीवर जात होती की महाराजी, तुम्हीच गाडीवर जात होते का? गाडीवर जात होते, कोणीतरी वायर बांधून ठेवले होते. अडकल्याबरोबर आवाजच बंद होऊन गेले. आता त्यांना बोलता येत नाही, ऐकू येते परंतु त्यांना बोलता येत नाही महाराजांना. आता त्या दिवशी संकल्प केला, उरलेले आयुष्य संपूर्ण या अध्यात्मामध्येच मी विचित करावं असं म्हणून. महाराजच होऊन गेले. ते अधिकारी होते परंतु महाराज झाले. बघा, त्यांच्या लक्षात आलं हे दुर्लभ आहे. व्यर्थ जन्म गेला वाया, दुर्लभ. म्हणून वाया जाऊ नये, याचं सार्थकता करून किती दिवस जगणार आहे मला सांगा. किती दिवस जगणार आहे? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे. आता तरी सावधान, यापुढे तरी सावधान. झालं, भरपूर होऊन गेलेत. आता यापुढे तर आपलं जीवन सार्थकता करून घेण्यासाठी थोडासा पाहावं अंतरी करून या. थोडासा अंतर्मुखी व्हायला पाहिजे, थोडासा विचार करायला पाहिजे. पाहावं विचार करून या. थोडासा विचार करायला पाहिजे. किती दिवस राहणार आहे, किती दिवस करणार आहे. ಎನ್ನ ತಪ್ಪು ಅನಂತ ಉಂಟು, ನಿನ್ನ ಸೈರಣೆಗೆ ಲೆಕ್ಕವಿಲ್ಲ. देवा, क्षमासाठी तुझं गिनतीच करता येत नाही. तेवढा मला क्षमा करत आलात. कितीतरी क्षमा केलात, कितीतरी चूक केलो. एक नाही, दोन नाही, अनंत चूक घडलेले आहे. तरी सुद्धा
देव आम्हाला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं का? किती दिवस देव देव करावं, किती दिवस देव देव करायला पाहिजे? देवाचा मागे किती दिवस धावायचं, किती पळायचं, किती रोज करायचं देवाचं? अंतिम श्वासापर्यंत, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत देवदैव करायचं. तर देवदेव कुठपर्यंत करायचंय म्हटलं, जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटत नाही तोपर्यंत देवदेव करायचा. ज्या दिवशी तुम्हाला गुरु भेटलं त्या दिवशी देवदेव करायचं गरज नाही, कारण देव तुम्हाला बोलत नाही. याचा अर्थ देवाला विसरून जावा असं मी म्हणत नाही तुम्हाला. आप्पा म्हटल्याप्रमाणे श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत नाव घेणं जरुरी आहे. गुरु महाराज जी तुम्हाला काय करतात तर नावच देतात. इथं आहे का तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही लहान आहात माता मंडळी, माहेरला जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत कोणाचं नाव घेत होत्या? नवऱ्याचं घेत होत्या. कोणाचं घेत होते? काय नाव तुमचं? उमादेवी. उमादेवी नंतर काय नाव म्हणत होते गावात असताना? वडिलाचं नाव दगडू अप्पा. उमादेवी दगडू अप्पा म्हणून शाळेमध्ये नाव नोंद करत होते. सावधान समयो असं झाल्याबरोबर दगडू अप्पाला दगडात घालून टाकले, तिकडे बाजूला सारून टाकले. आता इथं काय नाव महाराजाचं? प्रभाकरप्पा पाट स्वामी प्रभाकरप्पा. आता तुम्ही काय म्हणले तिथं नवऱ्याच्या घरी येऊन तुमच्या नावाच्या नंतर प्रभाकरप्पा म्हणून लावून दिलं. परंतु तुमच्या वडिलाला विसरून गेले का? विसरलंय, परंतु नाव घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला नवरा भेटत नाही तोपर्यंत तुमच्या वडिलाचा नाव तिथं जोड लावणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला नवरा भेटला त्या दिवशी बाबाला बाजूला काढून टाकतो, तिथं नवऱ्याला ठेवून टाकतो. त्याप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटत नाही तोपर्यंत देव 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 करत राहा. ज्यावेळेस गुरु भेटलं देव देव करायचं गरज नाही. ध्यान मूलो गुरुमूर्ती, पूजा मूलो गुरुपादा, मंत्र मूलो गुरुर्वाक्य, मुक्ती मूलो गुरु कृपा. गुरु महाराजजी काय करतात? तेही सुद्धा जोड लावतात. कोणाशी? देवासोबत जोड लावतात. नपोडो विसर. मनासाठी लिंग आहे, शरीरासाठी गुरु आहे, धनासाठी जंगम आहे. म्हटले नाही आपण, गुरु आणि लिंग जंगमाची. सेवेसाठी सद्गुरू आहे, म्हणून सेवा करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलात, पूजा करण्यासाठी नाही. या ठिकाणी पूजा बी होतो, सेवा बी होतो, अर्पण बी होतो. अर्पण भी होता है, सेवा भी होता है, पूजा भी होता है. सकाळी पूजा होते, दुपारी प्रसाद होते, संध्याकाळी सत्संग होते. हे त्रिविध दासोह, 3 प्रकारच्या दासोह आहे. अर्चन, अर्पण, अनुभाव.
हे लिंगायत परंपरांमध्ये एक विशेष प्राधान्य दिलेले. डेली घरात असताना सुद्धा काय करायला पाहिजे? डेली पूजा करायला पाहिजे. पूजाच्या नंतर सगळ्यांनी बसून स्वयंपाक झालेले सगळं लावून गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावे काहीतरी श्लोक म्हणून, नाहीतर मृष्टान्न भोजन नित्य असावे सदाशिवाला, कवडी कोणाचे देणे नसावे, शिस्त आम्हाला भेटत राहावे, लेणं नको देणं नको. म्हणून गुणगान करून काय करायचं? सर्वे बसून एकाच ठिकाणी, कोणी पुढे खाल्लं, कोणी मागे खाल्लं, कोणी नंतर खाल्ले, कोणी कसं, दूर गेला असेल तर ती गोष्ट. ज्यावेळेस घरात आहेत तोपर्यंत सर्वांनी या ठिकाणी एकत्रित बसून सगळ्यांना वाटप करून नंतर लिंगार्पित करून प्रसन्न चित्ताने शिवाच्या स्मरणामध्ये ग्रहण करत असाल तर काय होणार आहे? चित्त शांत होणार आहे. प्रसन्न भाव, प्रसादो प्रसन्न असतो. इकडे मोबाईल चालू, इकडे जेवण चालू, इकडे मोबाईल चालू, इकडे जेवण चालू. तिथं काय चाललंय कोणाला काय गडबड? नंतर बघायला पुरसत नाही ना. जेवायच्या वेळेला तर त्याला मोबाईल बघायला थोडं चान्स मिळते काही काही लोकांना. त्याने म्हणतात आत्ताच चान्स आहे हो, नंतर बघायला मिळणार. काय भावनातून तुम्ही त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करू लागलात? ತುತ್ತಿಗೊಮ್ಮೆ ಶಿವಶರಣ ಎನ್ನುತ್ತಿರಬೇಕು. ಮೌನದಲ್ಲಿ ಉಂಬುದು ಆಚಾರವಲ್ಲವಯ್ಯ. ತುತ್ತಿಗೊಮ್ಮೆ ಶಿವಶರಣ ಎನ್ನುತ್ತಿರಬೇಕು. मौनात राहून सुद्धा प्रसाद घेता येत नाही म्हणे. काय करत राहावं? मौन नसलं तर स्मरण करत राहावं. शिवाच्या स्मरणे, स्मरणानं नाम स्मरे त्यांचे. नाम आणि स्मरण, नाम बी पाहिजे, स्मरण बी पाहिजे. फक्त नाम असलं स्मरण नसलं तरी बी जमत नाही. तोंडानं नाम चालू आहे, स्मरण कुठंतरी चालू आहे, ध्यान कुठंतरी आहे, तोंडात तर नाम आहे, ते जमत नाही. कोणाचे? नाम स्मरे त्यांचे रूप लागे पाठी, देऊ द्यावे. म्हणून प्रसाद ग्रहण करत असताना सावधान होऊन, चित्त स्थिर ठेवून, मन स्थिर ठेवून, बुद्धी स्थिर ठेवून शिवाच्या स्मरणामध्ये काय करायला पाहिजे? एक एक घास, एक एक घेता वेळेस त्यांच्या स्मरणात घ्यायचं. म्हणे इथं शुद्ध आहे, इथं सिद्ध आहे, इथं प्रसिद्ध आहे, तिथं सिद्ध आहे, समोर सिद्ध आहे. कोण केले, कसं केला कोणाला माहितीये. त्याकरता त्याला काय करायला पाहिजे? शुद्ध करायला पाहिजे. शुद्ध कसा होतो? गुरुचा स्मरण करून त्या प्रत्येक गोड, तिखट, आंबट, तेलकट जे बी काही आहे पदार्थ, सर्व पदार्थावरती स्पर्श करायचं. गोडवरती, तिखटवरती, जे बी काय आहे सगळ्या पदार्थावर गुरुचं स्मरण करून गुरुप्रसादाची थोरी, त्या ठिकाणी गुरुचा प्रसाद बनतो. गुरुचा स्मरणाचे गुरु असेल तर त्यांच्या हात लावायचं. काय केलं? हात लावा, आपण थोडा हात लावा. आणून माझ्याजवळ देतात ना, थोडा हात लावा. पेढा आणतं, थोडा हात लावा. केळं आणतं, थोडा हात लावा. आम्ही नसलं तर कसं करतो? तुम्हीच लावून घ्या. कसं लावून घ्यायचं तुमचं? तुम्ही गुरुचं स्मरण करून लावायचं. लक्षात आलं का?
गुरुचं स्मरण. माऊली तुम्ही तर उपस्थित नाहीत, त्यासाठी तुमचं स्मरण करतो आणि तुमचा हात, तुमचा हस्त या ठिकाणी स्पर्श होत आहे हे भावना मी बाळगतो. याला प्रसाद म्हणून टाका आणि हे प्रसाद मला ग्रहण करायचं आहे हे भावना बाळगून काय करायचं? शुद्ध करायचं. थालीमध्ये असताना शुद्ध करायचं. ज्या वेळे ते थालीतला उचलून गडबड गडबड करून गप 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 खायचं नाही, त्यावेळे एक घास घ्यायचं, नंतर अर्पण करायचं देवाला. अर्पण करून नंतर त्याचा आनंद लुटायचं. हा हा किती छान आहे, किती छान आहे आपण म्हणायचं नाही. लक्षात आलं का? त्या ठिकाणी गुरुलिंग बसलेले आहेत. त्या गुरुलिंग देवाला जीबीचं चव लागल्यानंतर, देवा पहिले तू खाऊन घे किती छान आहे सांगा मला, नंतर मी चगळतो. ते आनंद त्याला द्यायचा, नंतर हे आनंद आम्ही लुटायचा. डोळ्याचा आनंद पहिला त्यांना द्यायचा, नंतर आम्ही स्वतः लुटायचं. शब्दाचा आनंद त्यांना द्यायचा, नंतर आपण शब्दाचं ग्रहण करायचं. प्रत्येक वस्तू ग्रहण करत असताना अर्पण करूनच स्वाहा करायचं. शुद्ध झाले, मुखात पडल्याबरोबर ते शुद्ध झाले. चगळून 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 ज्यावेळी आपण गिळतो, डोकं थंड पडते, पोट बी थंड पडते आणि डोकं बी थंड. हा 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 किती आनंद झाला. महिमा असे श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होय षडरी. कशाला राग राग येते, कशाला टेन्शन चढते, कशाला भनभनी होते? या भावनेतून तू प्रसाद ग्रहण केल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर, डंब, अहंकार सगळं नाश होय षडरी. अशा प्रकारच्या प्रसाद आमच्या राग जाण्यासाठी, आमचा क्रोध जाण्यासाठी, आमचा लोभ जाण्यासाठी स्वाहा करायचं. अशा प्रकारची एक परंपरा आपला वीरशैव परंपरा आहे. साधना करत असताना साध्य करून घ्यायचं, मुद्दाम करायचं गरज नाही, ऑटोमॅटिक होऊन जाते. लक्षात आलं का? फक्त बीज पेरून यायचंय. फक्त बी पेरून आल्यानंतर त्याला उगवायचा प्रयत्न तुम्हाला करायचा गरज नाही, ते ऑटोमॅटिक निघत राहते. काही प्रयत्न करता, छेडछाड करता, त्याला छेडछाड करायचं गरज नाही, त्याला प्रयत्न करायचं गरज नाही. फक्त बी टाकून यायचं आहे. 2-3 दिवसाला जाऊन बघा तुम्ही, परिपक्व झालेले असतात. म्हणून आचारवे स्वर्ग, अनाचारवे नरक. अक्कम्मा म्हणून होऊन गेले एक महान संत. अक्कम्मा 152 वचन काहीतरी त्यांच्या सापडलेले आहेत. ते माताजींचं वचन. त्यांनी काय सांगितलं? संपूर्ण हे आचरण पद्धती सांगितलेले आहेत. आचरणच, आचरण मार्ग. मराठी बी म्हणून आचार मार्गे ठाई, राव रंक सारखेच पाही. आचार मार्ग, अक्कांचा सुद्धा आचार मार्ग. अक्कम्मा, त्यांच्या नावाच अक्कम्मा. गुरु असेल, लिंग असेल, जंगम असेल, भक्त असेल, कोणी असो,
लहान असेल, मोठा असेल, राजा असेल, रंक असेल, भिकारी असेल, सगळ्यांना सारखा आचरण एकच आहे. राव रंक सारखेच पाही. आणि आचरण श्रीमंत माणूसच करावं, आम्ही करू नये असं नाही. ज्यांच्याकडं सोना चांदी भरू नये त्यांनीच आचरण करावं, आम्ही असं नाही. बहिरंगाच्या काही गरज नाही. हे आत्मशुद्धी सांगितलंय, आत्मशुद्धी. त्यासाठी अक्कम्मा म्हणतात, हे आचरण गुरुपासून तळापर्यंत, बुडापासून शेंडीपर्यंत सर्वांना सारखंच आचरण आहे. म्हणून सोपं आहे. लक्षात आलं का? शाळेमध्ये प्रवेश करायचा असेल, कोणत्या लेकराला शाळेत घेतात? भारीचा शाळा असेल, जो हुशार आहे, 90 वर घेतलेले आहे, 100च्या आकडाच्या जवळ आहे, तशा लेकरांना शाळेमध्ये प्रवेश मिळतो. या शिवनामाच्या शाळेमध्ये कोणाला प्रवेश मिळते? ज्याच्या आचरण शुद्ध आहे त्यालाच त्या ठिकाणी नाव नोंद होते, नाहीतर होत नाही. नाहीतर मिळू शकत नाही. शिवनामाचा शाळा भरली, शाळा भरली. सगळ्यांना आहे. तो गरीब असला तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी नंबर त्यांना लागते. परंतु अक्का म्हणतात, तशा प्रकारच्या लेकरालाच आमच्या शाळेमध्ये नोंद करायला लावा. आचरण भ्रष्ट असलेले व्यक्तींना आमच्या शाळेमध्ये नोंद होत नाही. गुंड माणसाला कोणी नोंद करून येतात का शाळेत? लफंग लुच्चा असेल तर शाळेमध्ये त्याला प्रवेश नाही. त्याला आलं तर आलं, 4 माणसाला घेऊन जाते ती. स्वतः तर येतो, अनेकाला घेऊन जातो. परंतु हुशार पोरगा असेल तर 4-5 अनफड पोराला सुद्धा सोबत पुढी घेऊन जातो. ते हुशार बी लई बरिकी राहतात. ते कापी वगैरे देत नाही, लपून ठेवते ते. फार हुशार राहते ते. म्हणजे आमच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणायचं त्यांच्या असते. काय उदार अंतःकरण असलेले लेकरं बी असतात. जाऊ दे, मी 100 घेत असलं तर त्यांना 90 का होईना परंतु घेऊ दे, माझ्या सोबत राहू दे असं म्हणून ओढून नेतो. मग अजिबातच येत नाही तसे लेकरं दुसऱ्याला सुद्धा परेशानी करून टाकतात. त्याप्रमाणे इथं मन्मथ माऊली जवळ येणारा जे लेकरं आहे, परिपक्व असलेले लेकरं येतात. तिथं सगळं कोणी येत नाही, तसले ऐरी गैरी येत नाही. लक्षात आलं का? ते आलं तर बी इथं थांबत नाही. हो, आम्ही चाललो ताप म्हणून खाली उतरून निघून जातात. तर महाराज थोडा वेळ आहे का महाराज यायला? 1-15 मिनिट. तसं चला तर राहू दे महाराज, चल. बाहेरच्या भारीच पसकस खायचं, निघून जायचं. तर काही लोक भेट झाल्याशिवाय आम्ही जाणार, काही करावं, आपण दर्शन करायला लावा की असं म्हणून शिफारस लावतात. लक्षात आलं का? तर एक तळमळ असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी मन रमत नाही. माय तुम्हाला वाटत असेल बरेचसे लोक का जातात? त्यांचे मन रमत नाही म्हणूनही निघून जातात. आता एक 10-20 माणसं इस्पेट खेळत बसलेले आहेत. इस्पेट म्हणजे कळालं?
पत्ता खेळत बसलेले. पत्ता खेळणारा माणूस त्या ठिकाणी एखादी पोहोचलं, त्याचं मन रमते की नाही? असं मन रमते. बाप मेलं तरी सुद्धा जाईना ते, माती करून टाका नंतर येतो म्हणतो. लक्षात आलं का? 2 रात्र 2 दिवस खडी बसून राहतो, एवढं रमून जाते. तेवढा ध्यान ते कधी केला, देव त्याला प्रत्यक्षात होत होतं. परंतु काय करा, पत्तामध्ये गुंतू नये. मृत्यू असोनी सिरी सुख मानती संसारी, काय म्हणावे तुम्हाला ऐसा कैसे. जे खेळणारा जे लेकरू असतात ना, तुम्ही कितीही डोकं फोडून घ्या त्याच्या समोर, बिलकुल खट्टे, ते वाटाला येऊ शकत नाही. पाठीमागून जावा, जावा, असं जावा गुरुजी, असं जा, मागी मागी असं. सांगून 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 थकून गेले. एकदा छंद लागला त्या मोबाईलचं, त्यामध्ये माझा पैसा गेला आणि पैसा आल्याशिवाय मी सोडणार नाही म्हणून डोक्यात बसते. नंतर कोण सांगलं तरी सुद्धा ते ऐकू शकत नाही. 10-10 लाख, 20-20 लाख, 1-1 करोड, 2-2 करोड. ना आईचा विचार करतात, ना वडिलाचा विचार करतात, कोणाचाही विचार करत नाही. त्या ठिकाणी त्याचं मन रमलं. नल राजाचं बी तसं झालं होतं कहाणी. नल दमयंती, बलशाढ्य राजा, बलशाली नळ राजा, दमयंती अपूर्व सुंदरी. कथा मोठं आहे, मी सांगू शकत नाही ते. तर कलियुगाला प्रवेश करायचं होतं, कली प्रवेश करायचं होतं. त्याचा एक छोटा भाऊ होता. तर एक गेम खेळला, आपण खेळूया, जो जिंकतो तो राजा होणार. महाभारतासारखं खेळत बसले ते. संपूर्ण गेला, काही शिल्लक ठेवलेले नाही. दमयंती कधीही त्यांना उलटा बोललेले नाही, नको म्हटलं नाही. आखरी तिने म्हटलं तुझं बायकोला लाव. त्यावेळे मागी सरकला नाही, अंगावरचं कपडा सुद्धा त्या लावून टाकले तिथं. त्या ठिकाणी हकालपट्टी करून टाकले. सगळं बर्बाद होऊन गेलं, काही शिल्लक राहिलेले नाही. स्वतः संपायला तयार आहे लोक, परंतु ते वाट सोडायला तयार नाही. तशा प्रकारे रमावं लागतं. या ठिकाणी सगळ्याचा मन रमते म्हणून गॅरंटी नाही. लक्षात आलं का? सगळ्यांना ओढ गोड आहे का? सगळ्यांना दान धर्म करावं वाटते का? आज 7-8 वर्षापासून आम्ही कोणालाही सांगत नाही की तुम्ही इथं या आणि इथं अन्नदान करा. महादेवला मी काही म्हटलंच नाही. महादूच त्यांना या महादेवरावला फोन केलं, तांड्याला फोन केला हक्करणा, ते मुंबईला होते. मी सेवा करावं म्हणून मी म्हणतो मग कसं होईल, आपल्याला विचारा तुम्ही.
सहज मिला तो दूध समान म्हणून म्हटलो तुम्हाला. सहज रीतीने दान केलेले पुण्य दुधासारखं असते. म्हणून या मन्मथ माऊलीमध्ये या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या दान दुधासारखा व्हावा म्हणून मी कोणालाही बोलत नाही. कसं न बोलता येणारे भक्त आहेत. बोलून तुम्ही येत असाल तर त्या ठिकाणी ते पाणी होऊन जाते. राडीकर तुम्हाला करावं लागते. एखादी मी म्हंटल समजून घ्यायचं तुमचं दूध राहत नाही, ते पाणी राहून जात. न विचारता तुमच्या अंतःकरणामध्ये बयसी बंदद्दू अंगभोगा, बयसदे बंदद्दू लिंगभोगा. अंगभोगा आणि लिंगभोगा. लिंगभोग म्हणजे देवाचा भोग, अंगभोग म्हणजे शरीराचा भोग. सहज तुम्हाला सांगतो, तुम्ही घरी जाणार आहात, जाता जाता तुमच्या मनामध्ये संकल्प आला की आज मी जाऊन माझ्या बायकोला सांगून भारी भारीचा आटम करून, भारी भारीचं कोणतं कोणतं राहते खायचं, कोणतं राहते, तूप पोळे, उद्या होणार आहे तूप पोळे, गोड 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 भारी भारी पदार्थ करून खातो म्हणून एखादी मनामध्ये संकल्प आला समजा, समजून घ्यायचं हे शरीराचा भोग आहे. तुम्ही ऑर्डर देऊन करत असाल तर समजायचं ते आमच्या शरीराचा भोग आहे, माझा तृप्तीसाठी मी सांगून घेतलो. तुम्ही बिलकुल पत्नीला ऑर्डर दिलाच नाही. तुम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुवून या बसा म्हटल्याबरोबर पोळी आले, तूप आले, जिलेबी आले आणि भज्जी आले, सगळं आले, कुरकुर आले, सर्व आले. त्या ठिकाणी ते म्हणतो मी तुम्हाला सांगितलंच नाही. नाही नाही, माझ्या मनामध्ये तसं संकल्प आला तुम्हाला फर्स्ट क्लास करून खाऊ घालावा असं म्हणून माझ्या मनामध्ये आलं म्हणून करतो. हे तू केला नाही, देव करायला लावले. हे काय लिंगभोग, अंगभोग नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी येऊन तुमच्या मनामध्ये संकल्प होऊन या ठिकाणी मी सेवा करावं असा तुम्हाला भावना वाटत असेल तर समजून घ्यायचं हे देवाचं इच्छा आहे, तुमचं नाही. एखादी मी ऑर्डर करून हे तुम्हाला करावाच लागते म्हणून तुम्हाला मी सांगितलं असेल, हे देवाचं इच्छा नाही, हे शरीराचा इच्छा आहे. म्हणून 8-10 वर्षापासून मी परंपरा बंद केलो. मन्मथ माऊली कोणाच्या मनामध्ये शिरलं तर हरकत नाही, त्यांनी इथं यावावं, या ठिकाणी सेवा करावं, सगळ्या भक्तांना तृप्त करावं. हे मन्मथ माऊलीचा खेळ, आमचा खेळ संपला. खेळ मांडीला मांडीला म्हटल्यास खेळ आम्ही मांडला नाही, खेळ मन्मथ माऊली मांडलेले. एक नाटक करायला लावले, हे सगळं बनवायला लावलेत. लक्षात आलं का? सगळ्या भक्तांना आश्रय देण्यासाठी काम करायला लावलेत. करता तो आहे. म्हणून एवढं झाल्यानंतरही सुद्धा सर्व येणाऱ्या भक्तांना प्रसादाचा व्यवस्था व्हायला पाहिजे. मी काही पहिला येऊन हे संपूर्ण टोटल भत्ता जमा करून मी बसत नाही आणि तिकडे जाऊन पाहू बी शकत नाही की काय आले काय गेले तेही सुद्धा बघत नाही. इथं येऊन म्हणतात आप्पा आम्ही तेलाचा डब्बा आणलो, आप्पा तांदूळ आणलो, आप्पा हे आणलो. आज सकाळी तर 30 किलो हे घेऊन आले होते, लाडू घेऊन आले होते. खाल्ले की नाही लाडू? लाडू आणा म्हटले नाही. काल गुलाबजाम आणले होते, मऊ गुलाबजाम होते, तोंडात ठेवल्याबरोबर गिळायचं असल्या गुलाबजाम, भारी भारीच्या गुलाबजाम. खाऊ घालतात म्हणून कसले बी कचरापट्टी आणत नाही, तर प्युअर मालच
या ठिकाणी येऊन भक्ताच्या मुखामध्ये पडत आहे. ही आनंदाची गोष्ट. हे आहे आचरण. आचारवे स्वर्गा, अनाचारवे नरका. देवलोक मृत्यूलोक वेंबुದು ಬೇರಿಲ್ಲ काणिरो. देवलोक मृत्यूलोक वेगळे नाही. या ठिकाणी स्वर्गलोक आहे, या ठिकाणी मृत्यूलोक आहे. या ठिकाणी स्वर्ग आहे, या ठिकाणी नरक आहे. नरक प्राप्त करून घ्यायचा असेल तर कोणाला काहीच देऊ नका. स्वर्ग मिळवायचा असेल तर फक्त देत राहा. लक्षात आलं का? बराच वेळ मी बोलतो, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अस्न्यन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यं मृत्युलोकं विशन्ति. माय परवा औरंगाबादला गेलतो मी. औरंगाबादला शिबिर होतं. शिबिरमध्ये परवा सांगितलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी, वर्षातून एक वेळ आपला वजनचं अन्नदान करावं म्हणे. कुठं का होईना, तुम्हाला कुठं समाधान वाटते तिथं तुमचं वजनाचा अन्नदान करून टाकावं. तुमचं वजन तुम्हाला माहिती आहे का? आहे की अंदाजा तर माहिती असेल की, मग अंदाजानं देऊन टाका. काय होते काय? इथं तराजू लावून इथं बसवून इकडे हे सगळं नाटक कशाला करायचं? हा, 1 किलो जास्त द्यायचं. आपाजी 1 किलो जास्त द्यायचं, कमी द्यायचं नाही. ज्यावेळेस तराजू तोलतात तो किराणीदार, सामानचं वरी असलं आणि दगडाचा खाली असलं तर तुम्हाला समाधान येईल का? कसं करता? फाट्ट दिशीत टाकते, त्यांना खाली येते, आल्याबरोबर काढून घेते. लक्षात आलं का? तसं बी करू नका. इथं आपल्या वजनापेक्षा 1 किलो वजन जास्त असावं, तेवढं तर कम से कम आमचं दान आम्ही करावं. आणि थालीमधलं 1/4 हिस्सा त्यांना दान करावं म्हणा. कोणाला तर दान म्हणजे पशु पक्षी जे बी काही अवतीभवती कुत्री पित्री जे आहेत, गाय वगैरे आहेत, त्याला आपला थालीमधलं द्यावं म्हणा. ते म्हणजे गिरदा आमचं पोट खुल्लं ठेवा. 4 रोटी तुम्ही खात असाल तर 1 रोटी खाऊ नये, फक्त 3च रोटी खायचं. 2 खात असेल तर 1.5 खायचं. 1 खात असेल तर 1/4 हिस्सा बाजूला ठेवायचा, तेवढं खायचं. अन्नामधलं खात असलेले थालीमधलं. कमाईमधलं 10% बाजूला ठेवायचं. 10 रुपयामध्ये 1 रुपये बाजूला ठेवायचं. मी उगा सहज बोललो होतो गेल्या वर्षी. एक माणूस धनराज कंगती, त्यांनी अशा प्रकारचे पैसे काढला, मोठा थैली भरला. ते थैली भरून आणून ठेवलं. काय काय म्हणलं? नाही, पैसे आपण म्हणला. मग कशाची? तुम्ही सांगितले ना 1 रुपये मधला 10 रुपयामध्ये 1 रुपये, 1 लाखामध्ये 10,000 रुपये, 10 लाखात असेल तर 1 लाख रुपये. अशा प्रकारचे मी बाजूला सारलो, एवढं पैसे जमा झाले. आणि हे काढत असताना काढल्यापासून आमचं गिरीकी वाढत चालले म्हणले. बिलकुल 2-3 दुकान केलो, एकाला 2 झाले. आता पहिले एकच होतं दुकान, आता 2 दुकान. कंगटीमध्ये 2 दुकान झाले त्याचे. आम्हाला वाटते देत राहिले की आमचं कमी पडत जाते. देत राहिल्यानंतर कमीच कधीच पडत नाही. बिलकुल वाढत जाते. पहिला फक्त टाका, फक्त पेरा. पेरल्यानंतर आपोआप पीक येते. पेरलाच नाही, पीक कुठे येणार आहे? अशा प्रकारचे आचरण पहिला करावं लागतं, नंतर त्याचा आनंद नंतर आम्हाला लुटावा लागतं. अशा प्रकारच्या सद्बुद्धी आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव मन्मथ मौली तुम्हाला कृपा करो. फार सुंदर गुरुजी या ठिकाणी फार जुना 1980 पासून ते कीर्तन करत आहे म्हणे. म्हणून मला असं वाटलं 2 गोष्टी त्यांच्याकडून मी सुद्धा ऐकून घ्यावं असं म्हणून मला वाटलं, म्हणून
त्यांना मी बोलायला लावलो. एवढं वयस्कर असून सुद्धा छान बोलले. त्या काळामध्ये नंबर 1 पास झालेले म्हणे मॅट्रिक 10वी नंबर 1 मध्ये पास झालेले. त्यावेळेस त्यांना नोकरी लागत होतं. कसं काय नोकरीला गेले नाही की मला माहित नाही. लागले होते, नोकरी लागला होता, सोडून दिले म्हणे. 10वी पास झाले की नोकरी. आता तुम्ही पोरं शेंडेपर्यंत जाऊन पास झाला तर तुम्हाला नोकरी नाही. लक्षात आलं का? अर्धा मार्कामध्ये, 1 मार्कामध्ये, अर्धा मार्कामध्ये निघून चालले UPSC MPS. परेशान आहे. किती नीट अभ्यास केला तरी बी नीट मध्ये पास होतच नाही. लय अवघड होऊन चालले. पहिला कडक होत, कापी चान्स न होते. आता चोर निघालेत, पेपर फुटून चालले. लक्षात आलं का? परवा किती गोंधळ झाले तुम्ही ऐकलात सगळे. किती टाईट करतो तेवढाच गोंधळ होऊन चालले. तो भाग वेगळा आणि त्या प्रकारचे त्यांचे शिक्षण झालेले त्यावेळेला. आणि नंतर सन्मार्गी या ठिकाणी वळालेत. BSc बी झाले नंतर. आणि झालं तर झालं, 2 डिग्री प्राप्त करून घेतले. एक अध्यात्माचा डिग्री आणि ते 1 डिग्री. लक्षात आलं का? 2 डिग्री भेटले गुरुजींना. असो, तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करतो. उद्या सकाळी 9:30 पावणे 10 वाजता या ठिकाणी सगळे भक्त मंडळी पूजामध्ये तत्पर राहा. आनंदाना पूजा या ठिकाणी व्हायला पाहिजे. तदनंतर तीर्थप्रसाद उद्या माधवरावजी यांच्या सेवा या ठिकाणी लाभणार आहे. अजून काही भक्त या ठिकाणी येऊन सेवा करणारे आहेत. आणि या परिसरामध्ये प्रत्येकाला वाटते आम्हाला रूम पाहिजे, रूम पाहिजे. परंतु सगळे एक दिवस रविवारी आणि सोमवारी भयानक गर्दी राहते. त्यावेळे रूम भेटते या न भेटते सांगता येत नाही. तरी सुद्धा आम्ही बांधकाम करावं म्हणून थोडासा मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. तर हे समोर दिसतात ना त्या ठिकाणी स्वयंपाकाचा रूम, त्या रूमच्या वरती अजून 1-2 मजली केल्यानंतर 8-10 रूम होऊन जातात आणि राहायला थोडा प्रशस्तित होते. भक्तगण बी वाढत आहे आणि रूमची बी व्यवस्था वाढायला पाहिजे. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजय नमः पार्वते हर 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 हर. महावाक्य
लिंग स्थिरा झाले गुरुदेवे. सदा